सारांश महत्त्वाचा. आज गुरुवारच्या दिवशी आपण या ठिकाणी सर्व मंडळी जमलेलो आहोत. परमेश्वराच्या जवळ प्रार्थना पण करायची. हे परमेश्वरा, हे भगवंता, आम्ही या ठिकाणी नित्यनेमाने येतो. नित्यनेमाने आम्ही या ठिकाणी येतो. येत असताना आम्ही सर्व विषयाची पारंगत आहोत आणि सर्व विषय आम्ही आमच्या पत्रामध्ये घेतो. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे, कहाणी सांगायची आहे. कहाणी काय कहाणी आहे? वीरवर नावाचा एक राजा होता. वीरवर नावाचा एक राजपुत्र होता आणि त्याच्याकडं तो राजाकडे आला. राजाकडे आल्यानंतर राजाने काय केलं? राजाला सांगितलं, मला या ठिकाणी नोकरी पाहिजे. काय सांगितलं? नोकरी पाहिजे. नोकरी पाहिजे म्हटल्यानंतर नोकरी पाहिजे म्हटल्याच्या नंतर मग त्याने विचारलं, तुझ्याकडे काय काय हत्यार आहेत? तुझ्याकडे हत्यार काय काय? तर माझ्याकडे 2 हात, 1 तलवार, बस एवढंच माझ्याकडे हत्यार आहेत. मग तू काय करणार म्हणले? तुझा पगार काय ठरवायचा? म्हणजे मला रोज 500 मोहरा पाहिजे. अरे 500 मोहरा म्हटल्यानंतर मग काय करायचं? सोन्याच्या, ते बी सोन्याच्या मोहरा. 500 मोहरा म्हटल्यानंतर मग काय करायचं? 500 मोहरा तुला देऊन किती करून ठेवायचा पाहिजे का? मग या ठिकाणी तिने काय केलं? नेमकं राजा वीरवराने काय केलं? त्यानं सांगितलं, या ठिकाणी बघा, माझा भाग महत्त्वाचा आहे. कसा आहे तो? बघा, भाग असा महत्त्वाचा आहे की या ठिकाणी आल्याच्यानंतर तुझ्यासारखे जर 50 या ठिकाणी मोहरा जर दिल्या तर 50 लोक या ठिकाणी जमा होतील. मग तुझं काय उपयोग होणार? अशा तलवारी आमचं तमकं सगळ्या भरपूर आहेत. मग त्यावेळेला त्या राजाला सांगितलं, त्या प्रधानाने सांगितलं. प्रधानाने काय सांगितलं? म्हणजे याला 4 दिवस ठेवून बघा. 4 दिवसाची टेस्ट करून घेऊ आपण, याला पाहून घेऊन मग बघू, आपण ठरवून घेऊ म्हणलं आपण काय करायचं ते. आता काय करायचं ठरवून घेऊ म्हणल्याच्यानंतर प्रधानाला ते वाक्य पटलं. म्हणजे ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, 4 दिवस आपण ठेवायला काय हरकत नाही. मग त्याला 500 मोहरा दिल्या. 500 मोहरा दिल्यानंतर मग त्या राजाने सांगितलं, यांच्यावर जरा लक्ष ठेवा. ह्याच्यावर हा कुठं काय करतो, कुठं काय करतो, कुठं काय करतो, काय करतो, काय करतो, हे समजून नीट घ्या. मग त्या वीरवराने काय केलं? 500 मोहरा घेतल्या. 500 मोहरातल्या 250 मोहरा गरिबांना ब्राह्मणांना देऊन टाकल्या. बाकीचे राहिलेले याच्यातलं जे निम्मे पैसे जे होते, पैसे गरिबांना देऊन टाकले आणि राहिलेला आपला पोटाकरता त्याने भाग तयार ठेवला. अशा पद्धतीने तो वीरवराचं सगळं चाललेलं होतं. अशा पद्धतीने वीरवरा चाललेलं होता. अशाच काळामध्ये नेमकं काय झालं? एक दिवस एक रात्र होती. रात्रीच्या टायमामध्ये त्याने काय केलं? रात्रीच्या टायमामध्ये शुक्ल चतुर्दशीची रात्र होती. अंधार काळोखा पडलेला आणि किड्यांचा आवाज चाललेला. अशा किड्यांच्या अवस्थेमध्ये त्या राजाने काय केलं? त्या माडीवरून दिसलं की या ठिकाणी नेमकं एक बाई रडतीया. एक बाई रडतीया. पण ती काय रडते? कसं करता रडते? त्या कोणी म्हणलं खाली? म्हणले मी वीरवर आहे. ठीक आहे, जा तुम्ही म्हणले त्या ठिकाणी कोण बाई रडते ते पाहून या. कोण रडतंय ते बाई पाहून या. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, जाऊन पाहून येतो. मग त्या वीरवराने काय केलं? आपलं रात्री तलवार हातात घेऊन तो सगळा त्या ठिकाणी गेला. गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी विषय चालला होता. अशा टायमामध्ये राजाला वाटलं की ह्या एवढं मोठ्या भयान काळोखामध्ये आपण त्या वीरवराला पाठवलेला आहे, त्याकरता आपण त्याच्या मागं आपण जाऊ म्हणला. जाऊ म्हणल्याच्या नंतर मग तोही त्या ठिकाणी जाऊन पोचला. तोपर्यंत हा वीरवर त्या ठिकाणी उभा होता. त्या बाईला त्याने विचारलं, बाई तुम्ही का रडता या ठिकाणी? बाई तुम्ही या ठिकाणी का रडता? तर तिच्या भरदरी वस्त्र, अलंकार अंगामध्ये, सर्व अशा अवस्थेमध्ये त्यांनी विचारलं की काय रडता तुम्ही या ठिकाणी? तर त्यांनी सांगितलं, मला या राज्यवैभवाची सोडचिती पाहिजे. म्हणजे मला या ठिकाणी राज्यात राहायचं नाही. का राहायचं नाही? कसं करता राहायचं नाही? काय कारण याला? त्या वीरवराने विचारलं, तुम्ही या ठिकाणी राजाला सोडून जर जाणार असाल तर मग या ठिकाणी कसं काय अवस्था होईल? त्या ठिकाणी त्या राजा मागच्या बाजूला जाऊन पाहत होता.
मागच्या वेळेला लपलेला होता आणि तो पाहत होता त्या ठिकाणावर. पाहत होता. पाहता 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 त्याने विचारलं की आता याच्या पुढचं काय, याच्या पुढचं काय, याच्या पुढचं काय, असं तो समजून घ्यायचे लक्षणं त्याच्याजवळ दिसली. त्याने समजून घेतल्यानंतर मग त्या वीरवराने विचारलं, तुम्ही या ठिकाणी राहण्याकरता काय करायला पाहिजे? मी काय करायला पाहिजे? तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, जे सांगाल ते मी करायला तयार आहे, माझी इच्छा आहे म्हणजे. तर आता काय करायचं नेमकं? आता नेमकं काय करायचं? मग त्याला देवीने विचारलं, हे बघ तुझा मुलगा आहे, तुझा मुलगा आहे, त्याला तू या ठिकाणी बळी देणार असेल तर मी या ठिकाणी कायमची राहील. तुझा मुलगा जो आहे, शक्तिधर नावाचा मुलगा जो तुझा आहे, तो या ठिकाणी बळी दे. मग त्या ठिकाणी मी अखंड आयुष्यावर मी त्या राज्यामध्ये राहील. हे त्या राजा मागच्या बाजूला लपून बसला होता. त्या ठिकाणी तो ऐकत होता. ऐकता ऐकता त्याने काय केलं, नेमकं समोरून जाऊन पाहिलं. मग त्या वीरवराने काय केलं, तेवढे ती देवी अदृश्य झाली. अदृश्य झाली त्यानंतर मग तो आपल्या घरी गेला. बायकोला उठवलं, मुलाला उठवलं, शक्तिधरला उठवलं, मुलाला त्यानं उठवलं आणि सांगितलं, काय म्हणजे लक्ष्मी आपला तुम्हाला? लक्ष्मीने सांगितलं, या ठिकाणी तुझा मुलगा जो आहे त्याला बळी या ठिकाणी द्यायचे, या ठिकाणी त्याला बळी द्यायचा. बळी दिलं तर या ठिकाणी राजलक्ष्मी राहणार आहे. जर बळी दिला नाही तर मी राहणार नाही. आता काय करायचं नेमकं प्रश्न पडला. प्रश्न पडल्याच्यानंतर राजा त्या ठिकाणी तो जवळून पाहत होता. आम्ही त्या ठिकाणी तो घरी गेला. त्याने उठवलं. ते शक्तिधराला सांगितलं, विचारलं की या ठिकाणी मी माझा बळी जर देणार असाल, जर मी बळी देणार असं माझं राज्याचं जर कौतुक होणार असं, माझा राजा जो आहे, राजा या ठिकाणी राहिला पाहिजे. राजा या ठिकाणी जाता उपयोगी नाही. आणि प्रत्येक माणसाने एकच विचार करावा, आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. त्याच पद्धतीप्रमाणे त्या शक्तिधराने सांगितलं, मी आता या ठिकाणी माझा बळी लवकर द्या, माझा बळी तुम्ही लवकर द्या. कसा करता? हा जन्म किती दिवसाचा आहे, काय करायचं याच्यातून, या जन्मातून काय करायचं? त्या राजाचं जर उद्धार होत असेल, राजलक्ष्मी जर या ठिकाणी राहत असेल तर माझा बळी गेला तर काय हरकत नाही त्या ठिकाणी. आणि मग त्याने काय केलं नेमकं, त्याची बायको आणि मुलगा तिघजण माणसं त्या ठिकाणी ते देवीपर्यंत आले. देवीपर्यंत आल्यानंतर देवीच्या पशी आल्यानंतर देवीला सांगितलं, हे माते बघ, या ठिकाणी मी माझा एकुलता एक मुलगा आणलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला तू माझ्या पायावर बळी दे, माझ्या पायावर तू त्याला बळी दे. बळी दिल्यानंतर मग त्याने काय केलं नेमकं, तलवार काढली आणि एकाच घावामध्ये त्याचे तुकडे झाले पाहिजे, देहाचे मुंडक्याचे तुकडे झाले पाहिजे. या पद्धतीप्रमाणे त्या देवीच्या समोर त्यांच्या मुलाचा आपला बळी दिल्यानंतर त्याची हाड अपेष्ट अमकं तुमकं सगळ्या गोष्टी हे सगळं पाहता त्याच्यानंतर वीरवराने काय केलं, मी निपुत्रिक राहणार आहे, मी कशाकरता जगणार, माझा काय हेतू या ठिकाणी आणि माझा हेतू काय होणार. मग त्या पद्धतीप्रमाणे त्या वीरवराने काय केलं, आपलं स्वतःचं मानगुटं कापून घेतलं. स्वतःचं मानगुटं कापून घेतल्याच्यानंतर मग त्याची पत्नी जी होती, बायको जी होती, बायकोने सांगितलं, मी तर कशाला राहायचं, मला मुलगा गेला, पती गेला, हे सगळे जाणायचं, मग मला तर राहून काय करायचे आहे याच्यात. मग तिने काय केलं, तिथंही मानगुटं कापून घेतलं आणि त्या देवीला अर्पण करून टाकलं. या पद्धतीप्रमाणे हे सगळं राजा मागून पाहत होता. हे सगळा प्रकार राजा मागून पाहत होता. राजाच्या ठिकाणी समोर उभा राहिल्यानंतर राजाने काय केलं नेमकं, आपली तलवार काढली आणि म्हणला, मला तरी या जगात जगून काय करायचे. असे वीर महात्मे या ठिकाणी आलेले आहेत. माणसं कशी आहेत, योग्य पद्धतीने बळी देतात आणि ती कशी देतात पाहण्याकरता त्यांनी तलवार उपसली आणि मला तर जगून तरी काय करायचे. असे वीर महात्मे जर जाणार असतील, असे ते जर जगणार नाहीत, मरणार आहेत, तर मी जगून तरी काय करणार. राज्याची मला काय किंमत आहे.
मग त्या पद्धतीने त्यांनी तलवार फसली आणि आपला हात घेऊन मानकुटं कापायला लागला. तेवढ्यात त्या देवीने हात वरच्यावर धरला. त्या देवीने हात वरच्यावर, अरे म्हणे बाळा तुझ्यावर नाराज नाही, मी तुझ्यावर नाराज नाही. मग या ठिकाणी नेमका भाग कसा आहे? मग त्या ठिकाणी ते देवीच्या डोक्यावर पाय ठेवले, देवीच्या डोक्यावर पाय आपलं डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून मग त्या राजाला विनंती, देवीला विनंती केली, हे पहा राजलक्ष्मी, राजलक्ष्मी आहेस, राजलक्ष्मी आहेस तू, तर माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? या वीरवराला जिवंत कर, वीरवराला जिवंत कर, त्याच्या बायकोला जिवंत कर, त्या मुलालाही जिवंत कर. तिघांना जिवंत जर केलंच तर उपयोग नाही, तर काय उपयोग नाही. मग नाही तर माझा मी बळी या ठिकाणी द्यायला तयार आहोत. मग त्या वेळेला त्या देवीने अदृश्य झाली, अदृश्य झाली. त्याच्यानंतर तो राजा निघाला, तसा आपला राजवाड्याकडे आला. राजवाड्याला आला तर तोपर्यंत या वीरवराला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला तिघांनाही जिवंत केलं, तिघांनाही जिवंत केलं. जिवंत केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो तर हा आपला राजगादीच्या त्याच्यावर बसलेला आहे, दरवाजेच्या ठिकाणी बसलेला आहे. दरवाजेच्या ठिकाणी बसल्यानंतर मग ते विचारलं, राजाने विचारलं, कोण आहे इथं खायली? म्हणजे मी वीरवर आहे, वीरवर आहे, वीरवर आहे. मग तुम्हाला मी रात्री जे काम सांगितलं त्याचं काय झालं? मी तुम्हाला रात्री जे काम सांगितलं त्याचं काय झालं? मी त्या ठिकाणी म्हणले गेलो, त्या ठिकाणी गेलो, एक सुंदर बाई रडत होती. तिला विचारलं, कसं करता तू रडते? एवढं विचारलं, अर्थ गुप्त झाली म्हणले, मला बाकीचं काय माहीत नाही. आता काय माहीत नाही म्हणल्यानंतर मग त्या ठिकाणी विचार केला त्याने, अरे केवढा मोठा हा महात्मा आहे, केवढा महात्मा हा महात्मा आहे. या महात्म्याची पूजा आपण जर केली, पूजा जर समजावून जर घेतलं तर त्या सर्व लोकांचं कल्याण झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. पण या ठिकाणी भाग महत्वाचा असा भाग कसा भाग झाला बघा. त्या ठिकाणी तो आला, त्या ठिकाणी आला, त्याने विचारलं, तुला मी रात्री सांगितलं त्याचं काय झालं? त्याचं काय झालं म्हणले. त्या वीरवराने काय सांगितलं ते म्हणले, मी त्या ठिकाणी गेलो, विचारलं तिला, त्यावेळेची का गुप्त झाली, काय झालं ते आम्हाला काय माहीत नाही म्हणले. मग त्या ठिकाणी त्याने फार मोठी सभा भरवली, फार मोठी सभा भरवली. सभा भरवून त्या सभेमध्ये सगळं वृत्तांत त्या राजाने सर्व तिला समजावून सांगितलं. काय करतात माणसं काय करतात, माणसं काय होतात. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, आपलं स्वतःचा बळी या ठिकाणी द्यायला तयार होता. मुलगी त्याची, मुलगा त्याचा गेला, बायको त्याची गेली आणि तोही स्वतः गेला. असे माणसं, बळी देणारे माणसं जर असतील आणि या किमतीचा भाग जर आपण समजून जर घेतला तर या ठिकाणी कसा भाग होईल तुम्ही सांगा. याच पद्धतीप्रमाणे आपण या ठिकाणी परमेश्वराच्या चरणावर श्रद्धा, विश्वास आणि भाव, तीन गोष्टी फक्त अर्पण करायच्यात. या तीनच गोष्टी फक्त अर्पण करायच्यात आणि शुद्ध शाकाहारी राहायचे, मांसाहार अजिबात नको. या पद्धतीने आपण जर राहिलो तर दत्त महाराज, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव आपल्या सर्वांचं कल्याण केल्याशिवाय नक्की राहणार नाही. पण आपण कल्याण करून घ्यायला तयार आहोत का, हा पहिला प्रश्न आहे. आपण कल्याण करून घ्यायला तयार आहोत का? याला कारण काय? आपण मांसाहार करतोय, नको तो उपजाप करतोय, खोटं बोलणं, लबाड्या करणं, चोऱ्या करणं, नको तो उपजाप करणं, नको ते भानगडे करणं. असं जर परमेश्वराच्या समोर जर आपण येऊन थांबलो तर आपलं काय होईल? आपलं काय होईल तुम्ही सांगा. म्हणून मग प्रत्येक माणसाने एक जबाबदारी ठेवा की आपण या ठिकाणी श्रद्धा, विष्णू, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या चरणावर आपण समृद्ध झालेलो आहोत. तिघांच्या चरणावर आपण समृद्ध झालेलो आहोत. म्हणून प्रत्येक माणसाने शुद्ध शाकाहारी राहावं, खोटं बोलू नये, लावड बोलू नये आणि फसवाफसवी करू नये. असा भाग जर आपण विचारला तर परमेश्वर तुमचं 100% कल्याण करणार आहे याचं सांगायचं कारण नाही. असा भाग करण्याचा म्हणून जय जय गुरुदेव दत्तात्रेय. जय जय